मित्रांनो, आज आपण पुण्याला जातोय। मी आता पवईला पोचलेलो आहे। तर ट्रॅफिक असल्यामुळे मला शूट करायला मिळालं नाही। आता पवईला मी पोचलेलो आहे आणि इथून आता आपण पुणे एक्सप्रेसने पकडून पुण्याला खडकवासला साईडला मला जायचं आहे। तर भाऊ, मागच्या व्हिडिओला पण तुम्ही छान प्रतिसाद दिलेला आहे, जो की मी मुंबई ते मालवणच्या दिशेने बनवलेला होता। तो एक नाईट एक्सपिरियन्स होता, तो मी तुमच्यासोबत शेअर केला। जर कोणी पाहिला नसेल तर तुम्ही जाऊन ब्लॉग तो पाहू शकता। तर आज माझा योगायोग झालेला आहे पुण्याच्या दिशेने जायचा। तर त्या दृष्टिकोनातून आज मी पण विचार करतो की आजचाही ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करतो, जेणेकरून पुणे एक्सप्रेस हायवेला काय काय एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। बहुतेक मला पोहोचायला 2 ते 3 वाजणार आहेत। तर आता मी निघतोय। आता आपण निघालेलो आहोत पुण्याच्या दिशेने, जो की एक नवीन रूट आहे आजच्या ब्लॉगसाठी। आपण 9च्या दरम्यान पवई मार्गे आता निघतोय। आता आपण वाशीच्या दिशेने लेफ्ट टर्न घेतो। त्या ब्रिजवरती ट्रॅफिक संपलं आता। आता आपण वाशीचा ब्रिज चढायला सुरुवात केलेली आहे। या वाशीच्या ब्रिजला 2 मार्ग बनवले गेले आहेत। तो लेफ्ट साईडला तुम्हाला एक दिसतो। वाशी टोल नाका सोडला आपण आता नवी मुंबई क्रॉस करून आपण दुर्गे मार्गे पुणे एक्सप्रेसचा हायवे पकडणार आहोत। फायनली आता आपण पुणे एक्सप्रेस हायवेला पोहोचलो आणि इथून पुणे एक्सप्रेस हायवे चालू होतो। पहा मित्रांनो, आता आपण लोणावळा घाटात पोचलेलो आहोत। मी ट्रॅफिक पाहू शकताय, खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे इथे। आता रात्रीचे 11:20 होत आलेली आहेत। आता या घाटात या टायमाला ट्रॅफिक असण्याचं कारण म्हणजे हे जे तुम्ही आता लेफ्ट साईडला पाहताय, ही मोठमोठ्या लॉऱ्या आहेत, टँकर आहेत, ट्रक आहेत। हे सर्व अवजड वाहने असल्यामुळे यांतील माल हा जड वस्तूचा असल्याने हे मोठ्या लॉऱ्या, ट्रक यांना रात्रीचीच या रोडवरती परमिशन असल्यामुळे हे रात्री 7 ते 8च्या नंतर शक्यतो बाहेर पडतात। त्यामुळे त्यांना इथे घाटात येईपर्यंत 11, 11:30पर्यंत टाईम होतो आणि ह्यांच्याच कारणामुळे या घाटात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आपल्याला रात्री पाहण्यास मिळते। तुम्ही पाहू शकताय हे 6 चाकी 12 चाकी
ट्रक व टँकर इथे पाहण्यास मिळत आहेत आणि त्यामुळे झालेलं हे ट्रॅफिक पण तुम्ही इथे पाहू शकता. हा लोणावळ्याचा घाट आहे. आता आपण लोणावळा घाटात पोहोचलेलो आहोत. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला रात्रीच्या वेळी गाड्यांची काय परिस्थिती आहे आणि ती खास करून घाटामध्ये हे तुम्ही पाहू शकताय. आज तर मित्रांनो हे फार कमीच आहे म्हणा. उद्या विकेंड आहे सॅटर्डे संडेला, तर उद्या ही तुम्हाला जी गॅप दिसते ती गॅपसुद्धा पाहायला मिळणार नाही, एवढं गाड्यांची गर्दी असणार आहे. त्याचं कारण असं, कारण विकेंड असल्यामुळे सॅटर्डे संडेला मुंबईची बरीचशी लोक या पुण्याच्या दिशेने एक विकेंडचा हॉलिडे सुट्टींचा आस्वाद घेण्यासाठी पुण्याच्या दिशेने येत असतात. आणि सध्या अजूनही थोडाफार थंडीचे दिवस असल्याने या दिवसांमध्ये त्यांना पुण्याच्या ठिकाणी यायला फार आवडते. कारण पुण्याला बऱ्याचशा सोयी आहेत जे की मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून आठवड्यातून शेवटचे 2 दिवस मुंबईच्या चाकरमान्यांना या पुण्या साईडला विकेंडचा हॉलिडे म्हणून आस्वाद घेता येतो. कारण या ठिकाणी फार सुंदर अशी हिल स्टेशन आहेत आणि लोणावळा घाट, लोणावळा हा परिसर खास आकर्षण आहे मुंबईकरांचं. मित्रांनो, ट्रॅफिक खूपच झालेलं आहे. आता तुम्ही मोठमोठ्या गाड्या पाहू शकताय. लॉरी, ट्रक मोठ्या प्रमाणात इथे आढळत आहेत. तर मला ही गाडी काढायला चान्स मिळतोय का बघतो मी. आणि फायनली मी गाडी या ट्रॅफिकमधून बाहेर काढली आहे. तरी अजून पुढे बरंचसं ट्रॅफिक लागलेलं आहे. तर जशी आपल्याला मोकळीक जागा मिळत जाईल तशी आपण आपली गाडी पुढे काढत जाऊ. मित्रांनो, अशा घाटातील ट्रॅफिकच्या परिस्थितीमुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो उद्भवतो हा छोट्या गाड्यांना उद्भवत असतो. त्याचं कारण असं, बरीचशी लोक गाड्यांच्या AC फुल ठेवून या घाटात गाडी चालवत राहतात आणि बंपर टू बंपर ट्रॅफिक असल्यामुळे क्लच प्लेटवरती एक्सेलरचा वारंवार 10-10, 5-5 सेकंदाच्या दरम्यान जोर पडत असल्याने काही गाड्यांच्या तर क्लच प्लेट उडतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे AC आणि फर्स्ट गिअरवर गाडी चालत असल्याने गाडीच्या इंजिनवरती डबल प्रेशर येतो. या डबल प्रेशरच्या कारणाने गाडीचं इंजिन मोठ्या प्रमाणात हीट होतं आणि त्याचा प्रॉब्लेम म्हणून एखाद्या वेळेस कदाचित गाडी बंदही पडतात. त्यामुळे तुम्ही कधी पाहिलंच असेल की घाटात बऱ्याचशा गाड्या आपल्याला बंद पडलेल्या आढळतात. त्याचं कारण म्हणजे एकतर त्यांची क्लच प्लेट उडते किंवा मग AC फुल ठेवून गाडी बंपर टू बंपर चालवत असल्यामुळे इंजिनवरती डबल प्रेशर आल्याने गाड्याच्या इंजिन गरम होऊन फेल होतात. तर यावरती पर्याय म्हणून गाडीचा AC बंद ठेवून गाडी चालवणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे.
बघा तुम्ही ट्रॅफिक कसं आहे, गाड्या निघायला फारच कमी चान्स मिळत आहे. पाहू शकताय आता थोडाफार रस्ता घाटाचा आपण क्रॉस केलेला आहे. आता थोडीफार गाडी फ्री झालेली आहे. तुम्ही या लोकेशनचा आस्वाद घेत राहा आणि तुम्हाला हा रात्रीचा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा घाटातील व्ह्यू आणि रात्रीच्या गाड्यांची स्थिती पाहण्यास कशी वाटते ते मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. मित्रांनो, बऱ्यापैकी आता ट्रॅफिक क्रॉस झालेला आहे. तर मी तुम्हाला या ट्रॅफिकमधली अर्धी शूटिंग दाखवलेली आहे. अर्धा निम्मा भाग तर मगाशीच निघून गेला. आता आपण बोगद्यामध्ये आलेलो आहोत. आता आपल्याला तळेगावचा टोल नाका लागेल. याच्या अगोदर खालापूरचा टोल नाका लागून गेलेला आहे. तो आपण आधीच क्रॉस केला आहे, पण मी त्याचं फुटेज टिपलं नाही आहे. पण पुढचा येणारा तळेगावचा टोल नाका मी नक्कीच टिपणार आहे आणि तोही तुम्हाला मी दाखवणार आहे. जस्ट केला आहे तो लेफ्ट साईडचा लोणावळामध्ये खाली जाण्याचा मार्ग. या ब्रिजच्या खाली लोणावळा आहे मित्रांनो. आता ही रात्रीची वेळ असल्याने मी तुम्हाला बाहेरील दृश्य काय जास्त दाखवू शकत नाही. मित्रांनो, मला पुण्याला खडकवासला साईडला जायचं आहे. तर तिथे आपल्याला गावचा रस्ता लागणार आहे. तर तिकडचंही फुटेज मी तुम्हाला, जो की थोडाफार जंगल रस्ता आहे, तो मी तुम्हाला दाखवणार आहे. एक्सप्रेस हायवे मुंबई पुणे, जो की महाराष्ट्रातील सर्वात पहिला हायवे बनवण्यात आला होता, तो म्हणजे एक्सप्रेस हायवे. तर त्या हायवेवरचा रात्रीचा भन्नाट अनुभव तुम्ही अनुभवत आहात आणि तो अनुभवताना तुम्हाला नक्कीच मजा येत असेल अशी मला आशा आहे. बघा, प्रत्येक ठिकाणी या मोठ्या लॉऱ्या, ट्रक तुम्हाला पाहण्यास मिळतील, जे की मोठ्या प्रमाणात माल वाहतुकीची साधनं म्हणून समजली जातात. आणि या ट्रक व लॉऱ्यांची हाईट तुम्ही पाहाल ना मित्रांनो, तर त्याच्यावरूनच तुम्हाला अंदाज येईल की यामध्ये किती माल असेल. समोर तुम्ही आता एक लॉरी जाते ती पाहताय. पहा, या लॉरीची हाईट पाहूनच तुमच्या लक्षात येईल की त्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात लोड भरण्यात आलेला असेल. मित्रांनो, रात्रीची गाडी चालवायला खूप मजा येते. थंडगार हवा आहे आणि या सर्व गोष्टींचा आस्वाद घेत आपल्या ड्रायव्हिंगच्या कलेला वावगं देत आपल्या ड्रायव्हिंगच्या कलेची कसोटी घेत आपण या पुणे एक्सप्रेस हायवेचा आनंद लुटायचा प्रयत्न करत आहोत. आणि यात तुमची पण सोबत असल्याने मलाही खूप मजा येते.
सध्या माझ्या गाडीचा स्पीड हा 80च्या लेवलचा आहे. आणि मित्रांनो, या एक्सप्रेस हायवेला ठिकठिकाणी स्पीड टेस्ट करण्याचे कॅमेरे CCTV फुटेज लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून वाहनांच्या गतीवरती मर्यादा ठेवता येईल. आणि जिथे ते कॅमेरे लावले आहेत तिथे स्पीड लिमिटही सेट करून ठेवण्यात आलेली आहे आणि इंडिकेशन बोर्डही लावलेले आले. मित्रांनो, आता तळेगावचा टोल नाका आलेला आहे आणि आपण या टोल नाक्याजवळ पोहोचतो आहे. मित्रांनो, एक्सप्रेस हायवेवरती हे जे सफेद पट्टे असतात हे का असतात हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. हे बारीक बारीक लांब सडक असे कमीत कमी 15 ते 20 मीटर अंतर हे आडव्या प्रकारचे सफेद पट्टे असतात. ते पट्टे यासाठी असतात तर हे पट्टे असण्यामागे ना कारण आहे मित्रांनो. त्याचं कारण असं की रात्रीच्या वेळी एक्सप्रेस हायवेवरती हा रस्ता एकदम स्ट्रेट असल्याने, म्हणजेच की वळणं वगैरे नसल्याने ड्रायव्हर गाडीच्या एका स्पीडमध्ये चालत असतो. त्यामुळे त्याच्या अंगाची पूर्ण हालचाल होत नाही आणि तो एका जागी स्थिर राहिल्याप्रमाणे त्याचे फक्त हात स्टेअरिंगवर असतात आणि गाडी चालवत असतो. तर या अशा एक्सप्रेसच्या रोडला बराच स्ट्रेट, हे बघा हे आले, हे जे पट्ट्याचा आवाज येतो तुम्हाला हे सफेद पट्टे. तर याचविषयी मी तुम्हाला सांगत आहे. तो ड्रायव्हर बराच वेळ असा राहिल्याने त्याला थोडीफार डुलकी येते. त्याची नजर पूर्ण रस्त्यावर असते आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला तुम्ही आता पाहताय रेडियम लावलेले असतात आणि समोरून चालणाऱ्या गाड्यांच्या पाठीमागे सुद्धा रेडियम असतं. बोर्ड असतात, इंडिकेशन बोर्डवरती पण रेडियम असतं आणि आपल्या गाडीचा प्रकाशही त्या रेडियमवरती पडल्याने त्याचं रिफ्लेक्शन ड्रायव्हरच्या डोळ्यावर कायम होत असतं. तर हा रस्ता स्ट्रेट असल्यामुळे त्याचं काय हालचाल जास्त होत नाही. त्यामुळे ना त्याची पूर्ण बॉडी रिलॅक्स स्थितीत असल्याप्रमाणे गाडी चालत असते. तर अशा वेळी धोका असतो त्या ड्रायव्हरला. जरी त्याचे डोळे उघडे असले आणि त्याची नजर जरी रस्त्यावर असली तरी त्याचे डोळे त्याच्या पापण्यांवर झोप येऊ शकते. तर त्या अशा सिच्युएशनमध्ये त्याला एक इशारा म्हणून, त्याला एक दचकून हादरून जाण्यासाठी हा दणका येतो, तो पट्ट्यांचा येतो. त्यावरून गाडी जशीच पास होते तसंच त्या ड्रायव्हरचं जे लक्ष आहे ते चलबिचल होऊन थाऱ्यावर येतं. ड्रायव्हरचं जे चित्त ज्या रोडवरती एक्सप्रेसला लागलेलं असतं ना, ते ह्या पट्ट्यांवरून जशीच गाडी क्रॉस होते तसंच त्याचं चित्त एकदम थाऱ्यावर येतं. मग त्या आवाजाने त्याला थोडं अलर्ट केल्यासारखं भावना दिली जाते. तर हे त्या मागचं मुख्य कारण आहे की एक्सप्रेसवर हे जे व्हाईट कलरचे सफेद पट्टे असतात ते ह्यासाठी लावलेले असतात, जेणेकरून तो ड्रायव्हर
हायवेला 80-90च्या जरी स्पीडला असला तरी तो सावध राहावा. याच्या मागचं महत्त्वाचं कारण होतं, जे मला आता तुम्हाला सांगणं महत्त्वाचं वाटलं म्हणून ते मी तुम्हाला आता सांगितलं आहे. तर आता अशा प्रकारे आपण आता पुणे एक्सप्रेस हायवे संपवलेला आहे आणि हा इथे शेवटचा टर्न आलेला आहे. हा पहा मित्रांनो, हा शेवटचा टर्न आहे जो की पुणे एक्सप्रेस हायवेचा एंडिंग आहे. आता इथे पुणे एक्सप्रेस हायवे संपला आणि आता इथून जे चालू होते ती पुणे सिटी लागलेली आहे. प्रॉपर आपण आता पुणे सिटीमध्ये प्रवेश करत आहोत. मित्रांनो, तुम्ही प्रॉपर पुणे सिटी पाहू शकताय आणि आता हा राईट साईडला पाहू शकता तुम्ही, राईट साईडला हा मेट्रोचा ब्रिज. आता पुण्यामध्ये मेट्रो ऑलरेडी चालू झालेली आहे. पुण्यामध्ये ही मेट्रो चालू होते, त्याचा हा ब्रिज तुम्ही पाहू शकता. बऱ्यापैकी बांधकामाचं रेडी झालेलं आहे. तर आता आपण पुणे एक्सप्रेस रोड सोडत आहोत आणि सिंहगड रोडच्या दिशेने आता आपण लेफ्ट घेतलेला आहे. आता मित्रांनो, इथून जो रोड जातोय हा पुण्यातील गावातून खडकवासला धरण मार्गे सिंहगडच्या दिशेने जाणारा रोड आहे. आता आपण खडकवासला धरणाच्या जवळ आलेलो आहोत. या रस्त्याला लागून तुम्हाला राईट साईडला खडकवासला धरण ते जवळच आहे. हा जो रस्ता जातोय अगदी त्या धरणाच्या कडेला लागून जाणारा रस्ता आहे. हा इथे पुण्याचा मिलिटरी कॅम्प आहे. तुम्ही रणगाडा पाहू शकता. हा इथला रणगाडा आहे. पुण्याचा मिलिटरी कॅम्प इथे आहे, खडकवासला धरणाच्या बाजूला. लेफ्ट साईडला जेवढी भिंत दिसते ती पूर्ण मिलिटरी कॅम्पची आहे आणि इथे तुम्हाला
पुण्याच्या ह्या झाडं दिसत आहेत त्याच्या झाडाच्या खालच्या साईडला पूर्णतः पाणी आहे. हे खडकवासला धरणाचं पाणी आहे. थोडा वेळ मी तुम्हाला थांबून इथे व्ह्यू देतो. हे बघा, हे जे पुढे दिसतंय हे आतमध्ये पाणी आहे आपण हे धरणाचं पाणी आहे. अशा प्रकारे मित्रांनो मी माझ्या फायनल डेस्टिनेशनवर पोचलेलो आहे. पुण्यामध्ये डोळे गावात मी आता पोचलेलो आहे. गाडी पार्क करतो. चला मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपली काळजी घ्या. धन्यवाद.